श्रीराम जय जय राम। सत्समागम हा सर्व साधनांचा राजा. मनुष्य जन्माला येणे, संतांची भेट होणे आणि त्यांना ओळखून त्यांचा सहवास होणे, या तीनही गोष्टी फार दुर्घट आहेत. म्हणूनच संत समागमासारखा लाभ नाही असे म्हणतात. सत्समागम म्हणजे सर्व साधनांचा राजा होय. काही मागण्याची इच्छाच संत नष्ट करतात. मग मिळवायचे कुठे राहते? संत बनणे व्यावहारिक दृष्ट्या काही सुखाचे नसते. एखाद्या स्नानसंध्याशील आणि सदाचरणी माणसाच्या अंगावर तेज दिसते, कारण देहाला धरून झालेल्या कर्माचे ते तेज असते. पण एखाद्या सत्पुरुषाच्या देहावर बाहेर तसे तेज दिसणारही नाही. आत वावरणाऱ्या भगवंताच्या ज्ञानाला योग्य असा सत्पुरुषाचा देह असतो. देहाच्या आधाराने भोगण्याची या जगामधील जी सुखे आहेत, त्यांचे मार्ग सत्पुरुषापेक्षा आपण प्रापंचिक लोक जास्त जाणतो. परंतु देहाच्या पलीकडे असणारे आणि कायमचे टिकणारे आणि देहाला विसरून आणि देवाला स्मरून जे मिळवायचे असे भगवंताचे सुख आहे, ते प्राप्त होण्याचा मार्ग समजावून घेण्यासाठी आपण सत्पुरुषाकडे गेले पाहिजे. विषय तृप्तीसाठी जावे आणि निर्विषय होऊन यावे, हा संत संगतीचा परिणाम. असा जो असेल तोच संत नव्हे, प्रत्यक्ष भगवंत होय. अशांची संगती केव्हा येईल ही तळमळ असावी. संत आपल्याला सत्य स्वरूपाची ओळख करून देतात. सत्पुरुषाने आखून दिलेल्या मार्गाने काया वाचा मनाने जे कर्म केले जाते ते पौरुषच होय. आगगाडीत बसणारी सर्व माणसे, मग ती कोणत्याही क्लासमध्ये बसणारी असोत, इतकेच नव्हे तर बिनतिकिटाची माणसे देखील गाडीबरोबर सरळ म्हणजे शेवटच्या स्टेशनापर्यंत जाऊन पोहोचतात. त्याचप्रमाणे संतांची संगत करणारी सर्व माणसे भगवंतापर्यंत पोहोचतात. त्यांच्यामधील बिनतिकिटाची म्हणजे दुष्ट, पापी, दुराचारी, त्याज्य आणि अयोग्य अशी माणसे सुद्धा तरून जातात. मात्र कोणीही गाडी तेवढी सोडता कामा नये. हाच सत्संगतीचा महिमा. परमार्थ साधण्यासाठी सत्संगती फार उपयोगी पडते. ही संगती 3 प्रकारची असते. 1. संतांचा प्रत्यक्ष देहामध्ये सहवास. 2. संतांनी सांगितलेल्या मंत्राचा सहवास आणि 3. संतांच्या विचारांची संगत. संगतीचा परिणाम नकळत होतो, म्हणून सत्संगती धरावी. आपण ज्याकरता जन्माला आलो ते कारण फक्त संतच उमगले, म्हणून त्यांना शरण जावे. संत स्वतः समाधान मिळवून ते दुसऱ्याला देतात. हे त्यांचे आपल्यावर केवढे उपकार आहेत. श्रीराम जय जय राम. संतांजवळ जे समाधान असते ते आपल्याला लाभले म्हणजे संतांची प्रचिती आली असे समजावे. श्रीराम जय जय राम. समर्थ शिष्या वेणास्वामी. भाग 8. शरणागतांचे रक्षण करण्या असे समर्थ नारायण. आपल्या मनीची ओढ जाणून दर्शन देई पुन्हा पुन्हा. संन्याशी पुरुषाचे निसटते दर्शन वेणाबाईंना चटका लावून गेले. आता सद्गुरूबद्दलचा तिचा ध्यास लागला. तो भिक्षेकरी परत घरच्या दारात भिक्षेसाठी यावा असे तिला वाटू लागले. आपण त्यांना दूध दिले नाही, त्यांचा अपमान केला, मग येतील का ते पुन्हा, अशी शंकाही तिच्या मनात येऊन जात असे.
पुन्हा मन म्हणत असे, अरे मग खरे साधू पुरुष असे मानपमान लगेच विसरून जातात. मग दारी आलेले पण विसरलेच असणार. या विचाराने ती स्वतःचे समाधान करून घेत असे. त्या काळात वेणाबाईंच्या मनस्थिती अशी झाली होती. तोची साधू परत दिसावा, सूर्य तेजे पुन्हा प्रकटावा, हाती कुबडी झोळ काखेला, पायी खडावा घातलेला, गळा रुळे रुद्राक्षमाळा, त्रिपुंड शोभे भाळा, अंगी कफनी कट बांधलेला, यावे मज दर्शन देण्याला. रामराया विणविते तूज, तीच सद्गुरु मूर्ती धाड मज, जो येईल मम शंका निरसवण्याला, त्याचे चरणी ठेवीन मी मस्तकाला. अशा मनस्थितीत 1-2 महिने गेले आणि एक दिवस वेणाबाईंच्या जीवनात भाग्य सूर्य उदित झाला. सकाळचे सडा सावरण करताना अंगणातल्या झाडावर कावळा सारखा ओरडत होता. वेणाबाईंना मुक्ताबाईंचा अभंग आठवला. पैल तोगे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. आणि त्यांचे मन त्यातच रमले. आपले बाबा भेटायला येतील काय? दुसरं मन म्हणत होतं, नाही ते शक्य नाही. मग आई येईल काय? छे छे, ती एकटी येणे शक्यच नाही. आत्या तर घराच्या बाहेर पडत नाही. पण हे सांगणार कुणाला? रोजची कामे, स्वयंपाक, पूजा करता करता कधी दुपारचे 12 वाजले कळलेच नाही. मिरजेतील देशपांडेंच्या वाड्यात सर्वाची जेवणे उरकत आली. वेणाबाई रोजच्यासारखी तुळशीपाशी बसून भागवत वाचित होती. अध्याय पूर्ण केल्याखेरीज अन्नग्रहण करायचे नाही असा नियम होता. भागवत वाचन हे जगण्याचे साधन झाले होते. त्यामुळे तिला जेवायला नेहमी उशीर होत असे. तिच्या एकाकी जीवनात तेवढा एकच आधार असल्याने घरातील माणसेही फारसा विरोध करीत नसत. कारण तशी ती घरकामात दक्ष असे. कधी कोणाला उलटून बोलत नसे. शेजारपाजारची माणसे आली तरी त्यांचा यथोचित आदर सत्कार करीत असे. त्यामुळे वेणाबाईंचे अध्यात्म कुणाच्या डोळ्यात खुपत नव्हते. रामाची इच्छा वेणूला भक्ती मार्गात परिपूर्ण करण्यात असावी. राम म्हणीचे जाणतो. योग्य वेळ आली की लगेच आपल्या भक्तांच्या प्रश्नांची उत्तरे देतोच. वेणाबाईंना भक्तीची गोडी लागावी म्हणूनच की काय दिवशी दुपारी 12 वाजता परिचयाच्या त्याच गोड आवाजात वेणाने एक श्लोक ऐकला. वेणाबाईंच्या जणू सर्वांगालाच कान फुटले. तोच तो आवाज ऐकून आपले ते साक्षात मारुतीचे अवतार वाटणारे संन्यासी, त्याचं नावही माहीत नाही, पण मनाला सुखावणारा तोच हा परिचित आवाज आहे असे म्हणत असताना त्यांच्या कानावर शब्द आले. अहिल्याशिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊनी गेली. जयावर्णिता सिनली वेदवाणी, नुपेक्षे कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. ओम भवती भिक्षांदेही. भाग 9. पाहता ते रूप सुख नेत्रातून वाहे, रंजल्या जीवाला सद्गुरु वात्सल्य पाहे. मणी माझी आहे सारे मी जाणत आहे, नुपेक्षी कदा सद्गुरु पाहत आहे. तुंबाभर दूध मागणारे ते तेजस्वी वैरागी आज मधुकरी मागण्यासाठी आले होते. आज ते वाड्याच्या दारात नव्हे तर एकदम अंगणात येऊन उभे राहिले होते. वेणाला हे स्वप्नच वाटत होते. आपण लहान, त्यात बालविधवा, घरात मोठी माणसं आहेत, त्यामुळे आपल्याला भिक्षा घालण्याचा अधिकार नाही. आपण फक्त डोळ्यांना पाहायचं, आवडेल ते वाचायचं, कानावर येईल ते ऐकायचं आणि पानात पडेल ते खायचं. आपल्याला पोत्याऱ्याची सुद्धा किंमत, महत्त्व नाही. तेवढ्यात कानावर शब्द आले, महाराज थांबा थोडं, वाढते मी भिक्षा. वेणाबाईंच्या सासूने खिडकीतून समर्थांकडे पाहत म्हटले,
थांबतो आईसाहेब, समर्थ उत्तरले. आवाजाच्या रोखाने वेणानी बधितील तोच समर्थांचे लक्ष वेणाबाईंकडे गेले. त्या गौरवर्ण सुस्वरूप सुकुमार सात्विक मुलीला आलवणात पाहून मन खिन्न झालं. समर्थांना त्या बालिकेला पाहून फार दुःख झाले. या मुलीच्या जीवनाच्या वैधव्याच्या वाळवंटात आपण जर अध्यात्माचं रोप लावलं तर तिचे जीवन फुलेल, असा विचार समर्थांच्या मनात येऊन गेला. वेणाबाईंच्या जवळ जाऊन अत्यंत प्रेमळपणे त्यांनी विचारले, बाळ, काय वाचतेस तू? एवढ्या प्रेमाने बाळ ही हाक वेणाबाई बऱ्याच वर्षांनी ऐकत होत्या. त्या प्रश्नास मातेच्या वात्सल्यापेक्षाही अधिक प्रेम, जिव्हाळा वेणाला वाटला. सकाळी कावळा सुद्धा आपल्याला हेच सांगत असावा, पण आपल्या मनात आईबाबांचीच ओढ होती. आपल्याला या रेताड दुर्लक्षित जगण्याचा आधार सद्गुरू म्हणतो, पण माझ्या मनात तो भाव का नाही, आठवण का नाही? या संन्यासी महाराजांच्या बाळ या शब्दातील शीतलतेने वेणाच्या इतक्या दिवसांचा वैधव्याचा दाह शांत झाला. अंगी रोमांच उभे राहिले, कंठ दाटून आला, डोळ्यांच्या पापण्या ओलावल्या. पण धीराण वेणाबाई म्हणाल्या, मी नाथाचे भागवत वाचते आहे. बळेच अवसान आणून वेणाने दिलेल्या उत्तराने समर्थ जाणून गेले, ही मुलगी हुशार आहे. तिला प्रत्येक शब्दातील मतितार्थ जाणून घेण्याची जिज्ञासा आहे. तिचं हे वय काही पोथ्या पुराण वाचण्याचं नाही आणि ती कुणाच्या तरी सांगण्यावरून बळेच वाचित नाही, हे ते समजून मनापासून वाचन करायचं आहे. त्यासाठी आपल्याला रामरायाने इथे पाठवलं असावं. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.